तुम्ही फळं खाता का? सफरचंद, केळी, पपई, संत्र, मोसंब, डाळिंब. बहुतेक लोकांचं उत्तर असेल हो, नक्कीच आम्ही रोज फळं खातो. पण आता महत्वाचा प्रश्न, तुम्ही ती योग्य वेळी खाताय का? कारण अनेक लोकांना वाटतं फळं म्हणजे आरोग्य आणि ती कधीही खाल्ली तरी चालतील आणि कितीही खाल्ली तरी चालतील. काही जण म्हणतात फळं सकाळीच खाल्ली पाहिजेत, काही जण म्हणतात जेवणानंतर खाल्ली तर जास्त त्याचा फायदा होतो, तर काही लोक फळं रात्री खायचं टाळतात. मग खरं काय? फळं खायची योग्य वेळ कोणती? नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊयात फळं खायची सर्वोत्तम वेळ. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी ती कधी खावीत, कोणती फळं रिकाम्या पोटी टाळावीत आणि आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान याबाबत काय म्हणतं. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक साधा नियम सांगणार आहे, ज्यामुळे कोणतेही फळ हे योग्य पद्धतीने तुम्हाला खाता येणार आहे. फळं खरंच इतकी महत्त्वाची आहेत का? आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सप्लिमेंट्सच्या मागे धावतो, मल्टीविटॅमिन्स घेतो, वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंक्स घेत असतो. पण निसर्गाने आपल्याला आधीच एक सुंदर गिफ्ट देऊन ठेवलंय आणि ते म्हणजे ही फळं. WHO मते पुरेशा प्रमाणात फळं आणि भाज्या समजा आपण खाल्ल्या तर हृदयरोगाचा धोका हा कमी होऊ शकतो, स्ट्रोकचा धोका सुद्धा कमी होऊ शकतो आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका सुद्धा कमी होतो. आणि आज अनेक लाईफस्टाईल डिझिजेस पासून सुद्धा आपल्याला त्याचं संरक्षण हे मिळू शकतं. कारण फळांमध्ये असतात भरपूर प्रमाणात फायबर्स, जीवनसत्व, खनिज, अँटीऑक्सिडंट्स. फक्त फळं खाणं पुरेसं नाही आहे, त्याचं पचन कसं होतं, त्याचं शोषण कसं होतं आणि शरीराला त्याचा किती फायदा होतो हे माहिती असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि हेच आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊयात. आयुर्वेदामध्ये फळांना फलवर्ग असं म्हटलेलं आहे. आचार्य चरक, सुश्रुत यांनी विविध फळांचे हे गुणधर्म सांगून ठेवलेले आहेत. पण आयुर्वेदातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अग्नी, म्हणजेच तुमची पचनशक्ती. कारण प्रत्येक व्यक्तीचा अग्नी हा वेगवेगळा असतो. एकाच फळाचा परिणाम दोन वेगवेगळ्या व्यक्तींवर हा वेगळ्या प्रकारे होतो. आयुर्वेदानुसार फळं ही तुलनेने लवकर पचणारी असतात. जर ती तुम्ही जड जेवणासोबत खाल्ली तर मात्र काही व्यक्तींमध्ये अपचन, पोट फुगणं, गॅसेस, आंबट ढेकर यासारख्या समस्या ह्या होऊ शकतात. म्हणूनच आयुर्वेद अनेकदा फळे स्वतंत्रपणे किंवा जेवणापासून थोड्या अंतराने खाण्याचा सल्ला देतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येक पेशंट मला विचारत असतो तो म्हणजे फळं ही सकाळी खाणं योग्य आहे का नाही? तर याचं उत्तर फक्त हो असं नाही आहे. तर आपण समजून घेऊयात की सकाळी फळं खाल्ल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होणार आहे. सकाळची वेळ ही फळांसाठी चांगली नक्कीच मानली जाते. रात्रीच्या उपवासानंतर शरीराला आपल्याला काय हवं असतं तर पाणी, त्यानंतर नैसर्गिक साखर, सूक्ष्म पोषक द्रव्य, अँटीऑक्सिडंट्स आणि हे आपल्याला फळांमधून नक्कीच चांगल्या पद्धतीने हे मिळू शकतं. मग तुम्ही सकाळच्या वेळी पपई, डाळिंब, सफरचंद, चिक्कू यासारखी फळं नक्कीच खाऊ शकतात. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. काही लोक फक्त फळं खाऊन दिवसाची सुरुवात करतात आणि मग 2 तासांनी म्हणतात मला खूप भूक लागलेली आहे. का? कारण शरीराला फक्त कार्बोहायड्रेट्सच नाही तर प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स सुद्धा खूप गरजेचे असतात. म्हणून फळांबरोबर जर का तुम्ही भिजवलेले बदाम, अक्रोड, काळे मनुके, भोपळ्याच्या बिया हे पदार्थ समजा तुम्ही घेतले तर तुमच्या शरीरातली ऊर्जा ही जास्त वेळ टिकून राहणार आहे आणि भूक सुद्धा पटकन लागणार नाही. यानंतरचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न असतो की जेवणानंतर फळं खाऊ शकतो का? तर भारतामध्ये अनेक घरांमध्ये जेवणानंतर फळं खायची ही सवय आहे आणि अनेक निरोगी व्यक्तींमध्ये यामुळे कोणत्याही समस्या ह्या दिसत नाहीत. कारण पचनसंस्था अन्न आणि फळं हे दोन्हीही व्यवस्थितपणे पचवू शकते. पण जर तुम्हाला आधीपासूनच पोट फुगणे, गॅसेस किंवा पचनाच्या संदर्भात काही तक्रारी, ॲसिडिटी, जडपणा हे समजा असेल तर नक्कीच तुम्हाला जेवणानंतर फळं खाल्ल्यानंतर त्रास होऊ शकतो. त्यामुळे फळं जेवणानंतर लगेच न खाता 1 ते 2 तासानंतर किंवा आधी खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्कीच काही त्रास जाणवणार नाही. म्हणजेच इथे तुमचा अग्नी कसा आहे यावरच तुमचं फळांचं पचन हे कसं होणार आहे हे ठरतं.
यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी फळं खायची का नाहीत आणि खायची असतील तर ती कोणती खायची. बऱ्याचदा आपण असं बघतो की मधुमेही रुग्ण ही फळं पूर्णपणे बंद करतात कारण ती गोड असतात म्हणून. पण हे अगदी चुकीचं आहे, कारण फळं हा अगदी चांगल्या एक पोषणाचा महत्त्वाचा स्रोत आहे. फक्त तुम्ही फळं कोणती निवडताय हे मात्र महत्त्वाचं आहे. संशोधनानुसार संपूर्ण फळं खाणं हे फायद्याचं ठरतं. फळांचा रस हा टाळलाच पाहिजे आणि तुम्ही फायबरयुक्त फळांना हे प्राधान्य दिलं पाहिजे. मग इथे तुम्ही सफरचंद, पेरू, पपई, डाळिंब, संत्री, मोसंबी यासारखी फळं ही अगदी योग्य पर्याय ठरू शकतात. फळं ही मोठ्या प्रमाणात स्वतंत्रपणे किंवा एकटी खाण्यापेक्षा ती समजा तुम्ही नाश्त्यानंतर मधल्या वेळेमध्ये किंवा ड्रायफ्रूट्स बरोबर समजा घेतली तर रक्तातल्या साखरेची वाढ ही नियंत्रित राहू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मधुमेह असलेल्या लोकांनी समजा फळं ही व्यायामानंतर खाल्ली तर त्याचा खूप चांगला परिणाम हा आपल्याला दिसून येतो, कारण त्याचं ॲब्झॉर्प्शन म्हणजे शोषणसुद्धा हे खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि साखर ही अगदी नियंत्रित राहते. शुगर स्पाइक हा आपल्याला त्यावेळेत दिसत नाही. यानंतरचा पेशंटचा अजून एक प्रश्न ती म्हणजे कोणती फळं ही रिकाम्या पोटी खायची नाहीत, टाळली गेली पाहिजेत. तर यामध्ये सगळ्यात सोपं गणित आहे ते म्हणजे आंबट फळं ही रिकाम्या पोटी टाळली पाहिजेत. यामध्ये येतं संत्र, मोसंब, अननस ही रिकाम्या पोटी फळं अजिबात खायची नाही आहेत, कारण यांनी ॲसिडिटी ही वाढू शकते आणि विशेषतः ज्यांना ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रायटिस किंवा पित्ताचा त्रास आहे त्यांनी तर नक्कीच ही फळं रिकाम्या पोटी घ्यायची नाही आहेत. आयुर्वेदसुद्धा प्रकृतीनुसार आहार निवडण्यावर भर देतो आणि म्हणूनच दुसऱ्याला चालणारं फळ हे तुम्हालाही चालेल असं नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार फळ निवडणं हे खूप गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये 3 प्रकृती असतात, वात, पित्त आणि कफ. तर यानुसार कोणती फळं ही खाल्ली पाहिजेत आणि कोणती टाळली पाहिजेत हे आता आपण बघूयात. वात प्रकृतीने सफरचंद, पेरू, कच्ची फळं किंवा तुरट फळं ही नक्कीच टाळली पाहिजेत. पण वात प्रकृतीची लोकं ही केळं, आंबा, चिक्कू, खजूर, अंजीर ही फळं मात्र नक्की खाऊ शकतात. पित्त प्रकृतीच्या लोकांनी आंबट फळं ही विशेषतः टाळली पाहिजेत आणि इथे येतं मुख्यतः संत्र, मोसंब आणि अननस. आणि पित्त प्रकृतीची लोकं केळं, सीताफळ, आंबा, चिक्कू, डाळिंब ही फळं नक्की खाऊ शकतात. कफ प्रकृतीच्या लोकांनी कोणती फळं हे टाळली पाहिजेत, तर सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे केळं, सीताफळ, चिक्कू, खजूर, अंजीर ही फळं. आणि कफ प्रकृतीच्या लोकांना कोणती फळं ही चालू शकतील, तर त्यामध्ये डाळिंब, पपई, पेरू, सफरचंद ही फळं नक्कीच खाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकृतीच्या लोकांनी ही त्या सीझनमधलीच फळं ही खाल्ली गेली पाहिजेत. तर मग आता आपण आज जे काही बोललो त्यानुसार फळं खाण्याची योग्य वेळ कोणती हा प्रश्न परत पडतोच आपल्याला. तर याचं उत्तर आहे तुमच्या पचनशक्तीवर, तुमच्या प्रकृतीवर आणि तुमच्या आरोग्याच्या स्थितीवर ती वेळ ही अवलंबून आहे. पण एक सर्वसाधारण नियम हे लक्षात ठेवा, सकाळी किंवा 2 जेवणांच्या मध्ये फळं खाणं हे अगदी उत्तम आहे. संपूर्ण फळांना प्राधान्य द्या, रसाऐवजी पूर्ण फळ खा. मधुमेह असल्यास योग्य फळांची निवड करा आणि पोट फुगत असेल तर जेवणाबरोबर फळं खाणं टाळा. आयुर्वेदानुसार तुमचा अग्नी आणि प्रकृतीचा विचार नक्की करा. लक्षात ठेवा, फक्त काय खाता हे महत्त्वाचं नाही, तर कधी खाता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण योग्य अन्न योग्य वेळी खाल्लं तरच त्याचा पूर्ण फायदा हा आपल्या शरीराला मिळणार आहे. मला आता सांगा की तुम्ही फळं कधी खाता, सकाळी, जेवणानंतर की संध्याकाळी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा आणखी आयुर्वेद किंवा आधुनिक विज्ञानावर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.